24 ऑक्टोबर 2023 नंतर महाराष्ट्रामध्ये फक्त 1.5 लाख नव्या कुणबी नोंदी किंवा प्रमाणपत्र मिळालेली आहेत आणि त्यामुळे सरकारनं लोकांची दिशाभूल करणं थांबवावं आणि राज्य सरकारनं 57 लाख नोंदींवरती स्पष्टीकरण द्यावं असं आव्हान बबनराव तायवाड यांनी सरकारला दिलंय। जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। आंतरवाली सराटीत जरांगे उपोषणाला बसलेत। प्रमाणपत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा त्यांनी घेतलाय। पुरावे असूनही सरकार पुरावे का घेत नाही, अर्ज केलेले असूनही प्रमाणपत्र का देत नाहीत असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय। तर शिंदे समितीचं काम युद्ध पातळीवरती वाढवण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एल्गार पुकारलाय। मराठा समाजाला आरक्षण दिलंय त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली। अधिसूचना काढली आहे त्याचं कायद्यात रूपांतरण करून त्याची अंमलबजावणी करा आणि कायद्याची अंमलबजावणी करेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही असं त्यांनी सरकारला ठणकावलंय। मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगेंना शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी तुळजापूरच्या पांगरवाडीतल्या ग्रामस्थांनी केली। गावकऱ्यांनी या संदर्भातला ठराव बहुमतानं मंजूर केला असून त्याची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे। जरांगेंना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी करणारी ही राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। मुळशी तालुक्यातल्या कोळवण खोऱ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीत ना हरकत पत्रांचे गठ्ठे एकत्रित करण्यात आलेत। ही सगळी पत्र लवकरच मुंबईतल्या मंत्रालयात नेली जाणार आहेत। मुळशी तालुक्यातील पुराभिलेख खात्यात सकल मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असून मुळशी तहसील कार्यालयाचं त्यात चांगलं योगदान मिळतंय। छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्यांच्या नाशिक इथल्या कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आणि धमकीचं पत्र आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। छगन भुजबळांनी धमकी आली म्हणून आम्ही घरी बसणार नाही आणि अशा धमक्यांना घाबरत नाही असं ठणकावून सांगितलंय। भुजबळांना आलेल्या धमकीवरून जरांगेंनी निशाणा साधला। भुजबळांना कुणी धमकी देऊ शकत नाही, त्यांनी स्वतःच ते पत्र लिहिलं असेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायला लावलं असेल असा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला। मंत्री छगन भुजबळांना पुन्हा धमकी आल्यानंतर भुजबळांच्या फार्म हाऊसवरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली। भुजबळांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। छगन भुजबळांना आलेल्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली। राज्यात सध्या जे सुरू आहे ते अनाकलनीय आहे आणि सर्व पक्षांनी याचा विचार करणं आवश्यक आहे, तर आलेल्या धमकीची दखल घेण्यास सरकार सक्षम आहे असं ते म्हणाले। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे आणि बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला। स्वतः एक्सवरती पोस्ट करून काँग्रेस सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। काँग्रेसचा विदर्भातील एक मोठा चेहरा राष्ट्रवादीत म्हणजेच अजित पवार गटात येणार असा गौप्यस्फोट धर्मराव बाबा अत्राम यांनी केला। बाबा सिद्दीकींच्या पाठोपाठ अनीस अहमद हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य अत्राम यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसला पुन्हा धक्का लागण्याची चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबई अहमदाबाद हायवेला असलेल्या मनोर इथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात पक्षप्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री शिंदे पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करतील असा विश्वास आहे। मनोर इथे कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। शरद पवार गटाला वटवृक्ष हे निवडणूक चिन्ह देण्यास विश्व हिंदू परिषदेनं विरोध केला। वटवृक्ष हे वर्षानुवर्ष विश्व हिंदू परिषदेची ओळख असल्यामुळे हे चिन्ह म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला दिलं जाऊ नये अशा विनंतीचं पत्र विश्व हिंदू परिषदेनं निवडणूक आयोगाला पाठवलंय। शरद पवार गटाला वटवृक्ष चिन्ह दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही विश्व हिंदू परिषदेनं दिलाय। संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही आणि असा एखादा आठवडा गेला नसेल की संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील। आता त्यांच्या वक्तव्यानं नव्हे तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडलेत। तुमचे आई वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही 2 दिवस उपाशी राहा असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला। आमदार बांगर यांच्या मतदारसंघातील लाख या गावच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी एका शाळेला भेट दिली। त्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं। घड्याळ तेच आणि वेळ अजितदादांची असं ब्रीदवाक्य घेऊन बीडच्या पाटोदा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय आनंदोत्सव सोहळा संपन्न झाला। मेळावा संपन्न झाला। बीड जिल्हा युवक अध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वात बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली।
भारताचे उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या म्हणजे 11 फेब्रुवारीला गोंदियाच्या दौऱ्यावरती जात आहेत। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं आणि गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं हा दौरा पार पडणार आहे। अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली। या भयंकर घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला, याचा खरपूस समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत। मातोश्री निवासस्थानी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। या परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय। गोळीबारासारख्या घटनांची चिरफाड उद्धव ठाकरे करणार आहेत। आदिवासी गोंडगोवारी समाजातील प्रतिनिधींची मुंबई मंत्रालयात बैठक होणार आहे। या बैठकीत 11 प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होईल। आजच्या बैठकीत तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रामटेक लोकसभा मतदारसंघावरती शरद पवार गटानं दावा केलाय। रामटेक लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे, मात्र आता या जागेवरती शरद पवार गटानं दावा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। माझी ना ही पार्टी ना ती पार्टी, तुम्ही जनता हीच माझी पार्टी, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा या गावानंच मला साथ दिली, असं ते म्हणाले। आणि आता थेट जाऊयात लोकसभेमध्ये राम मंदिरावर चर्चा सुरू आहे। तब जाके रावण के अहंकार को हराया गया। इसीलिए हमें मंथन करना चाहिए कि क्या सभी पिछड़े, वंचित, अल्पसंख्यक खुश है? यही तो राम राज्य की परिभाषा थी, यही तो महात्मा गांधी के राम राज्य की परिभाषा थी। लेकिन आज हम क्या देख रहे हैं? आज हम देख रहे हैं कि अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति के विरोध में के खिलाफ अपराध आज बढ़ रहा है। 2023 में लगभग 50% अपराध बढ़ा है अगर एक साल पहले की तुलना करें। क्या ये राम राज्य है? आज पिछला वर्ग जातिगत जनगणना की मांग कर रहा है। आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि लोकसभेमध्ये राम मंदिरावरती चर्चा सुरू आहे। आणि आता पुन्हा आपण वळूयात 25 मिनिटं 50 बातम्यांकडे। हा भोंगा नुसताच वाजतो, मात्र या भोंग्याचा काहीच परिणाम होत नाही, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक शब्दात संजय राऊतांचा समाचार घेतला। भारतरत्न पुरस्कार देण्यावरून भाजपवरती संजय राऊत यांनी टीका केली होती। राज्यामध्ये जून महिन्यापासून वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या सर्व जाती आणि धर्मातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। राज्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमांचं मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झालेत। धरणं भरली असली तरी विहिरीच्या पाण्यावरती अवलंबून असलेल्या नागरिकांची परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे दुष्काळाचे सर्व लाभ तालुक्यातील सर्व नागरिकांना मिळावेत, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे केली। सुप्रिया सुळे आणि अजितदादा बहीण भाऊ आहेत, त्यामुळे त्यांनी भांडण सोडून एकत्रित यावं। सुप्रिया सुळेंनी विकासासाठी अजितदादांना साथ द्यावी, अशी इच्छा धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केली। IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल झालाय। ईडीनं आता समीर वानखेडेंविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केलाय आणि ईडीनं एनसीबीच्या 3 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलंय। जळगावातील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा काल मृत्यू झाला। 3 दिवसांपूर्वी बाळू मोरेंवरती गोळीबार झाला होता, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मोरेंवरती झालेल्या गोळीबारात त्यांना एकूण 7 गोळ्या लागल्या होत्या। आणि आता थेट जाऊयात कोल्हापुरात, अजित पवार बोलतायत तिथे। तिला सुरक्षित वाटलं पाहिजे, कुठल्याही समाजातल्या घटकाला माझा विचार हे सरकार करत नाही, मला असुरक्षिततेची भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते, ही गोष्ट कदापि होता कामा नये। अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे। आम्हाला अजूनही खूप काही काम करायचं आहे, त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज, तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज ही आम्हाला हवी आहे आणि ती निश्चितपणे माझ्या महिला भावाच्या नात्याने आम्हाला देतील, त्याच्यामध्ये पुरुष मंडळी पण देतील। राजेश पाटलांच्या नेतृत्वाखाली
ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम चाललेलं आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका. त्याच्यामध्ये राहिलेली पण कामं पूर्ण करण्याच्या बद्दलचा का शब्द मीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या आणि गडहिंग्लज आणि चंदगड या ठिकाणी ते दौरा करतायत आणि तिथे शेतकरी मेळाव्यात ते संबोधित करतायत. आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. अभिषेक घोसाळकरांमुळे मॉरिसला तुरुंगात जावं लागल्याचा राग त्याच्या मनात असल्याचा जबाब मॉरिसच्या पत्नीने दिला. दरम्यान ज्या दिवशी मॉरिसला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली होती त्या दिवसाचा त्याचा कोर्टातून घेऊन जातानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आणि कोर्टाच्या आवारातच त्यानं अभिषेक घोसाळकरांना संपवण्याची शपथ घेतली होती. तर घोसाळकरांवरती गोळीबार करणाऱ्या मॉरिस नोरोना याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक करण्यात आली आहे. आर्म ऍक्ट कायद्याअंतर्गत मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आणि मिश्राला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. मॉरिसनं फायरिंग केलेल्या बंदुकीचं लायसन्स उत्तर प्रदेशातल्या फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्यातील मानपाडा इथल्या एका MMRDAच्या निवासी इमारतीमध्ये स्पीकर लावून मदरशातून दिवसातून 3 वेळा अजान दिली जात होती. मनसे नेत्यांनी स्थानिक पोलीस पथकासह संबंधित इमारतीत पोहोचून अजान बंद करण्याची तसंच या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली. कठोर कारवाई न झाल्यास मनसे आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय. ठाण्यातील एका रहिवाशी इमारतीमधील मशिदीमध्ये स्पीकरवरून सुरू असलेली अजान बंद करायला लावली. दिवसातून 3 वेळा स्पीकरवरती अजान वाजल्याची तक्रार आल्याची माहिती मनसेनं दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. स्थानिक पोलिसांनी स्पीकरसह तिघांना ताब्यात घेतलंय. देवी तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. पुजाऱ्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी भाविकांच्या गाडीची तोडफोड केली. आई तुळजाभवानीच्या दरबारातच पुजारी आणि एजंट्सनी धुडगूस घातल्यानं खळबळ माजली. नाशिकचे राजेंद्र नरहरी पिंगटे हे आपल्या कुटुंबियांसह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आणि या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एका पुजाऱ्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ये आयुष्मान कार्ड गरीब के इलाज के लिए 5 लाख रुपए की गारंटी है और ये मोदी की गारंटी है. आदरणीय मोदीजी, आज माझे बाबा पुन्हा कामावर जाऊ लागले आहेत. पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा जर आयुष्मान कार्ड नसतं तर माझ्या बाबांना पुन्हा चालता आलं असतं का? डॉक्टर काकांनी आम्हाला आयुष्मान कार्ड बद्दल सांगितले आणि मग बाबांचे ऑपरेशन, औषध, तपासणी सर्व काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत झाले. तुम्हाला धन्यवाद. चुटकी. देशभरातील 6 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले. 30 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड बनवून मोदी सरकारची 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची हमी मिळाली. तुम्हीही आजच आयुष्मान ॲपद्वारे घर बसल्या तुमचे आयुष्मान कार्ड बनवा. GK सोलार पंप याचा जोरदार फोर्स कमी वेळात जास्त पाणी देतो. 1.5 दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे GK एनर्जी. आपल्या मातीसाठी आपल्या मातीतील सोलार पंप. ओ भाऊ, एक्सक्यूज मी, तुम्ही थकलेले दिसताय, बसा जरा. मिडल एज मध्ये म्हातारपणीचा थकवा म्हणून रोज रिवायटल एज यातील 19 मल्टीविटामिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक जिन्सिंग ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतं आणि देतं 30% जास्त एनर्जी फक्त 30 दिवसात. रिवायटल एज. प्रवाह पिक्चर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. तू फक्त गात नाहीस, शाहीर आहेस. शाहीर, जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज. महाराष्ट्र शाहीर. रविवार 18 फेब्रुवारी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रवाह पिक्चरवर. Celebrate this BMW Joy Days with the irresistible BMW 2 Series Grand Coupe at ₹49,999 per month and avail amazing depreciation benefits.
घर भाड्यानं द्यायचंय आणि हा अजूनही ब्रोकरच्या मागे लागलाय आणि मी नो ब्रोकरवर ब्रोकरेज न देता चांगला भाडेकरू शोधला सुद्धा. घर भाड्याने द्यायचंय, नो ब्रोकरवर फ्री मध्ये घर लिस्ट करा. ब्रोकरेज का द्यायचं? नो ब्रोकर आहे ना. मस्ती दहीला मस्त दही का म्हणतात? मस्त दही म्हणजे घट्ट ताजं फ्लेवर. मस्त दही म्हणजे सकस पौष्टिक जेवण. मस्त दही म्हणजे मधुर मनोहर स्वाद. मस्त दही म्हणजे पोटासाठी खास. मस्त दही म्हणजे मस्ती दही. मस्त दही म्हणजे मस्ती. मस्त दही म्हणजे अमूल मस्ती दही. Another day, another road, and we go. A ride with a wind, moving up, we know where to begin. Wicked on the wheels, get wicked on the wheels. On a ride we go. Wicked on the wheels, get wicked on the wheels. Another day, another road, and we go. सुना है आंटी मेरी तारीफ में ज्यादा ही बोलती है. Not at all बेटा, गॉसिप करना मेरी आदत है. मसाला डाल के छोड़ो, गिप्पी नूडल्स पकड़ो. ये बड़ा मसालेदार है. गिप्पी मसाला नूडल्स फटाफट बनेगी, दिल और दिमाग में मसाले की घंटी बजेगी. रमी सर्कल पे ऑनलाइन रमी खेलना सेफ तो है ना? पापा मुझसे क्यों पूछ रहे हो? ऋतिक से पूछो ना. ऋतिक अंकल जी, रमी सर्कल पर है वर्ल्ड क्लास डिजिटल सिक्योरिटी, सिक्योर पेमेंट ऑप्शंस. मतलब आपका डेटा और ट्रांजैक्शंस हैं ये सेफ से भी सेफ. खेलो बेफिक्र, जीतो रमी सर्कल पर. इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है. जिम्मेदारी से खेले. Hey, you heard? The amazing MG Gloucester is now at just 37.5 lakhs. The day that happens, money will grow on trees. Oh, Teri! Yes, the MG Gloucester 2024 with a panoramic sunroof now starts at an unbelievable price of rupees 37.5 lakhs. निराळी आहे रंगत इथे, कणाकणात भारत इथे. जेवण तर बनेलच टेस्टी आणि हेल्दी, कारण इंडिपेंडंट सनफ्लॉवर ऑइल आहे क्वालिटी टेस्टेड आणि ह्याच्यात आहे विटामिन ए आणि डी. ह्याच्या कणाकणात आहे स्वाद, कणाकणात भारत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. कोरोनाचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसला. कोरोना काळानंतर प्रथमच रशियन पर्यटकांचा एक गट शुक्रवारी उत्तर कोरियामध्ये दाखल झाला. गेल्या सप्टेंबरमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातल्या चर्चेनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.